श्लोक 40. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. अर्थ, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी त्या योग्याचा विनाश होत नाही आणि त्याची साधनासुद्धा वाया जात नाही. कारण शुभ कर्म करणारा किंवा स्वतःचे कल्याण करून घेणारा कोणीही पुरुष दुर्गतीला प्राप्त होत नाही. विवरण: शुभ कर्म करणाऱ्याचा कधी नाश होत नाही, हा संदेशच भगवंत या श्लोकात देत आहेत. आणि हा निर्भयतेचा संदेश आहे. तो प्रत्येकाने लक्षात ठेवावा व शुभ काम करण्यापासून विन्मुख होऊ नये. माऊली असं म्हणतात की जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचूनी अन्यथा गती आहे गा. परंतु काही कारणाने त्याला काही काळ या कामात थांबावे सुद्धा लागते. मात्र जो भगवत प्राप्तीच्या शुभ मार्गात वाटचाल करीत होता किंवा त्याला ती वाटचाल करायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे, तो दुर्गतीला मात्र कधीच जात नाही, असं भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. खऱ्या अंतःकरणाने आणि अगदी मनापासून साधन करणाऱ्या साधकाचे या जन्मात पतन होत नाही, पण त्याला मृत्यूनंतरही त्याचे पतन होत नाही. तो वाईट गतीला सुद्धा जात नाही. त्याने केलेला अभ्यास सुद्धा नष्ट होत नाही. तो त्याचा अभ्यास पुढील जन्मात संस्कार रूपाने तसाच राहतो. भरतमुनींची म्हणजे जडभरताची गोष्ट आपण मागे पाहिलेली आहे. ती सुद्धा अशीच आहे की मरणाचे समय ते हरणाच्या पाडसाची आठवण काढतात, म्हणून त्यांना पुढील जन्म हरणाचा येतो. यय्यम वापी स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरन तन तमवैती कौंतेय सदा तद्भाव भाविताः. आणि या न्यायानेच हे सगळे होत असते, पण मागील अभ्यासाचे स्मरण मात्र कायम राहते. काही वेळा आपण असं बघतो की कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी आपल्या मालकाचे बरोबर मंदिरात जातात, पूजेच्या व आरतीच्या वेळी तिथे उपस्थित राहतात, असे आपल्याला बघायला मिळते. पूर्वजन्मीच्या अभ्यासाच्या संस्काराने ते तसे करीत असतील असे वाटते. असे सांगतात की एक कुत्रा कीर्तनाचे वेळी मंदिरात जात असे. तेथे कीर्तन ऐकायला आलेली मंडळी नामस्मरण करताना चक्राकार फिरत असत. त्यावेळी तो कुत्रा सुद्धा त्यांचे बरोबर तसा फिरत राही. तर काही वेळा आपण बघतो की हत्ती देवासमोर सोंड उंच करून पुढचे दोन्ही पाय टेकवून देवाला नमस्कार करतो. नही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. भगवंतांनी येथे अर्जुनाला तात असे म्हटले आहे आणि हे विशेषण त्यांनी जे काही वापरले आहे, तर हे ह्या संपूर्ण गीतेत फक्त एकदाच आलेले आहे. खरे तर भगवंताला अर्जुनाचे पार्थ हे नाव फारच प्रिय आहे, तर इथे मात्र ते जास्तच प्रेमाने त्याला तात म्हणत आहेत. इथे ते जणू काही ह्या अर्जुनाचे लाडच करत आहेत असं हे ऐकताना वाटतं. संपूर्ण गीतेत हे पद एकदाच आलेले आहे. येथे साधकाला एक निश्चित आश्वासन किंवा दिलासा मिळालेला आहे. कल्याणकारी काम करणारा साधक कोणत्याही साधनाद्वारा शुद्ध अंतःकरणापासून जर कार्यरत असेल तर त्याला दुर्गती कधीच प्राप्त होत नाही. परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येथ, असे माऊली 9व्या अध्यायात सांगत आहेत. त्यापैकी कोणताही एक उपाय किंवा मार्ग प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आचरावा. आपल्याकडे अनेक संत होऊन गेली आणि त्या प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे भक्ती साधन आचरणात आणले, पण त्यांचे अंतिम ध्येय मात्र एकच होते आणि तेच तर महत्त्वाचे आहे. कल्याणकारी कार्य करणारा माणूस निस्वार्थीच असतो. तो सांसारिक भोग व संग्रह करण्यात कधीच रमत नाही. त्याची दृष्टी स्वाभाविकपणे प्राणीमात्रांचे हिताकडेच असते. म्हणून त्याला सहसा मोहसुद्धा होत नाही आणि चुकून एखादे वेळी जर तसे झाले तर तो लवकरच त्यातून बाहेर सुद्धा पडतो.
असामान्य माणसाचे हातून क्वचित प्रसंगी अशी एखादी चुकीची गोष्ट घडते आणि ते पाहून आपल्यासारखे सामान्य लोक खूप आश्चर्य व्यक्त करतात आणि त्याच्या आयुष्यात त्या कृतीने त्याला कलंक लागला असे म्हणतात. पण पूर्वकर्मामुळे तसे घडलेले असते आणि ती त्याची वृत्ती पण नसते. म्हणून साधकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की साधनेत विघ्न आले म्हणून घाबरून जाऊ नये किंवा निराशसुद्धा होऊ नये, कारण त्याने संसाराचे आपले गाव सोडलेले आहे. पाय उचलून पटपट जर चालला असता तर तो वेळेत मुक्कामाचे गावीही पोचला असता. परंतु मध्येच आता रात्र झाली आहे आणि तिथेच त्याला मुक्कामसुद्धा करावा लागला आहे. पण सकाळ झाल्यावर मात्र तेथून पुढची वाटचाल त्याला निश्चितच करता येते. मग मागची केलेली वाटचाल काही वाया जात नाही ना. तो तेवढं अंतर तर पुढे गेलेलाच आहे. फक्त इथे दृढ विश्वासाने सतत अभ्यास करणे मात्र महत्त्वाचे आहे. आणि हा निश्चय टिकण्यासाठीच नेहमी सत्संगात राहावे. प्रत्यक्ष संतांचा सहवास तर दुर्मिळ आहे, पण असे असले तरी हे सर्व संत त्यांच्या ग्रंथरूपाने आपल्याकडे सहजच उपलब्ध आहेत. त्याचे नित्य वाचन आणि मनन करून या सत्संगाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत आणि इथे आपण थांबूया.